नमस्ते मित्रांनो, सोमेश्वर रत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. मंडळी, आज आपण पुणे ते कुर्डुवाडी असा पुणे हरंगुळ एक्सप्रेस या रेल्वेने प्रवास करत आहोत. ही गाडी दररोज सकाळी 6:10 पुणे स्टेशनातून सुटते आणि सकाळी 9:15 ही कुर्डुवाडी येथे पोहोचते. फक्त 3 तासामध्ये आपल्याला ही गाडी कुर्डुवाडीला पोहोचवते. या गाडीने लातूरकरांसाठीही खूप मोठा फायदा झालेला आहे. सकाळी 6:10 निघालेली गाडी दुपारी 12 वाजेपर्यंत 12:30 वाजेपर्यंत ही हरंगुळला पोहोचते. त्यामुळे लातूरला जाणंही खूप सोपं झालेलं आहे. फक्त टायमिंग थोडासा मॅच होत नाही आहे. सकाळी 6:10 वाजेच्या टायमिंगला लोकांना पुणे स्टेशनला येण्यासाठी काही साधनं उपलब्ध नाहीत. सकाळची लोकल ही 6:10 येत नाही. 6:50 पहिली लोकल येते. त्याच्यामुळे लोणावळा साईड, तळेगाव साईड, पिंपरी चिंचवड या भागातील राहणाऱ्या लोकांना पुणे स्टेशनला येण्याचं साधन नाही. मेट्रो ही 6च्या नंतर चालू होतात. त्यामुळे हा टायमिंग थोडासा ऑडच झालेला आहे. सकाळी 7ला जर ही गाडी काढली तर इकडे सर्व लोकांना ह्यामुळे फायदा होणार आहे. आणि ही गाडी पकडण्यासाठी जे साधनं पाहिजेत, जे PM टॅप आहेत, मेट्रो आहे, लोकल आहे, हे तिन्ही साधनं ही गाडी पकडण्यासाठी मिळतील. कारण ही 6:10 गाडी निघते. त्या टायमिंगमध्ये PMT ही भेटत नाही, दुसरे काही साधनंही भेटत नाही. त्यामुळे रेल्वेने थोडा विचार करून 6:10 7 वाजता जर ही गाडी पुणे स्टेशनातून सोडली तर पैशांची सुविधा होणार आहे. आपण आता हडपसर रेल्वे स्टेशन येथून पुढील प्रवासासाठी निघत आहोत. हडपसर हे भविष्यामध्ये टर्मिनल रेल्वे स्टेशन होणार आहे आणि या ठिकाणाहून अनेक रेल्वे गाड्या सुरू होणार आहेत. सध्या हडपसर काजीपेठ, हडपसर सोलापूर अशा प्रकारच्या रेल्वे या ठिकाणाहून धावत आहेत. त्यामुळे भविष्यातील हे एक महत्त्वाचं रेल्वे स्टेशन होणार आहे. आपण आता उरुळी रेल्वे स्टेशन येथे आलेलो आहोत. उरुळी हे पुणे जिल्ह्यातील खूप महत्त्वाचं शहर झालेलं आहे. उरुळी येथे सर्व सुखसोयी सुविधा येथे उपलब्ध झालेल्या आहेत. कारण येथे कंपन्याही वाढलेल्या आहेत, लोकांना रोजगार मिळत आहे. त्यामुळे उरुळी हे शहर झालेलं आहे आणि या ठिकाणी रेल्वेचा थांबा महत्त्वाचा असतो. उरुळी येथून खूप प्रवाशांची ये जा असते. त्यामुळे या ठिकाणाहून बाहेरच्या राज्यात जाणारे प्रवासी असतील, स्थानिक प्रवासी असतील, हे खूप उरुळी रेल्वे स्टेशनमधून प्रवास करतात. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं एक रेल्वे स्टेशन आहे. आता आपली गाडी उरुळी येथून पुढील प्रवासासाठी निघत आहे. सकाळच्या रम्य वातावरणामध्ये आपला हा थंड असा प्रवास चालू आहे. कारण सध्या थंडीचे दिवस आहेत आणि सकाळच्या वातावरणामध्ये प्रवास करणं म्हणजे गुलाबी थंडीचा अनुभव घेणं आहे. म्हणून सकाळच्या सत्रामध्ये निघणाऱ्या रेल्वेमध्ये प्रवास केला की एक औरच मजा असते. सकाळी 4 वाजता उठणे, रेल्वे स्टेशनला येणे आणि रेल्वेत बसून प्रवास करणे. गुलाबी थंडी वाजते. सकाळी थोड्या डुकल्या पण घेत आपण प्रवास करत असतो. या प्रवासामध्ये खूपच मजा येते. आणि हे रेल्वेचं असं वातावरण पाहिलं का, एक धुक्यामधून थंडीच्या वातावरणामधून चालणारी ही रेल्वे आपल्याला काही औरच मजा प्राप्त करून देते. त्यामुळे रेल्वेने प्रवास करा.
बसने प्रवास करून, इतर साधनाने प्रवास करून आपल्याला काहीच मजा येत नाही. रेल्वेमध्ये फिरता येतं, चालता येतं, टॉयलेट असतं, सगळंच राहतं. त्याच्यामुळे रेल्वेचा प्रवास काय अवरूच असतो. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणं आणि सर्व परिवारासह, मित्रमैत्रिणींसह यामध्ये प्रवास करणं खूप महत्त्वाचं ठरतं. कारण मजा येते, सगळंच राहतं, नवनवीन प्रवासी भेटतात, नवीन माहिती भेटते. आपण आता केडगाव रेल्वे स्टेशन येथे आलेलो आहोत. केडगाव रेल्वे स्टेशनचाही सध्या विकास सुरू आहे. येथे नवीन शेड मारण्याचं काम चालू आहे. प्रवाशांसाठी येथे सुविधा उपलब्ध करण्याचेही काम सुरू आहेत. सध्या रेल्वेने सर्वच रेल्वे स्टेशन रिडेव्हलपमेंट करण्याचं हाती घेतलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक रेल्वे स्टेशनचं काही ना काही काम सुरूच आहे आणि प्रवाशांसाठी नवीन नवीन सुविधा देण्याचं कामही सध्या रेल्वे करत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांसाठी भविष्यामध्ये रेल्वे हे खूप सोयीचं साधन होणार आहे. हा रेल्वे स्टेशनचा परिसर, या ठिकाणी क्रॉसिंगसाठीही 4 ट्रॅक उभा करण्यात आलेले. त्यामुळे फास्ट गाड्या काही जाणाऱ्या असतील ते आपल्याला फास्ट क्रॉस करून पुढे जाऊ शकतात. त्यामुळे हे रेल्वे स्टेशन ही महत्त्वाचं ठरतं. केडगाव इथून आपली गाडी पुढे दौंडकडे निघालेली आहे. सकाळचं हे वातावरण कसलं फ्रेश वाटत आहे. असं छान छान धुकं, थंडीचं वातावरण आणि रेल्वेची मजा. आपण आता दौंड रेल्वे स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत. दौंड हे मध्य रेल्वेचं खूप महत्त्वाचं रेल्वे जंक्शन आहे. कारण या ठिकाणाहून 4 मार्ग निघतात. दौंड मनमाड लाईन, दौंड पुणे मुंबई, दौंड सोलापूर चेन्नई आणि दौंड बारामती. अशा प्रकारचं हे एक महत्त्वाचं रेल्वे जंक्शन आहे. आपली गाडी दौंड येथून आता पुढील प्रवासासाठी निघत आहे. दौंड येथे खाण्यापिण्याची व्यवस्था खूप छान असते. लांबून कुठंही प्रवास करून आपण दौंडला जरी आलो तर येथे नाश्त्याची, जेवणाची व्यवस्था असते. त्यामुळे दौंड येथे सर्व प्रवाशांसाठी येथे सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. दौंड येथून आपण डायरेक्ट पुण्याला न जाता मनमाड मार्गे आपण दिल्लीकडे जाऊ शकतो. दौंड येथून एक नवीन मार्ग म्हणजे दौंड कॉरिडॉर लाईन, म्हणजे डायरेक्ट पुण्याहून ज्या गाड्या नगर साईडला, मनमाड साईडला जाणार आहेत त्या गाड्यांसाठी एक बायपास लाईन तयार करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणच्या रेल्वे स्टेशनला दौंड कॉरिडॉर लाईन असं नाव देण्यात आलेलं आहे. त्यामुळे दौंड येथे लोको रिव्हर्सचा जो वेळ जाणार होता तो आता वाचलेला आहे. कारण पुण्याहून रेल्वे दौंड स्टेशनला यायची, येथे रेल्वे लोको रिव्हर्सल व्हायचं, नंतर ती गाडी नगरमार्गे मनमाड असंच दिल्लीकडे जायची. त्यामुळे इथे अर्धा तास वेळ सरळ जायचा. त्यामुळे हा वेळ वाचलेला आहे. त्यामुळे आता दौंड हे खूप महत्त्वाचं रेल्वे स्टेशन झालेलं आहे. हे उजनी डॅमचं पाणी आहे, बॅकवॉटर. भीमा नदीवर हा बांधलेला उजनीचा डॅम आणि हा उजनी डॅमचं हे बॅकवॉटर या पूर्ण परिसरामध्ये पसरलेलं आहे. दौंडच्या पुढे निघालं की पूर्ण उजनी धरणाचा बॅकवॉटरचा परिसर दिसतो आणि ह्या भागामध्ये खूप पाणी असतं. यावर्षी हे धरण 100% भरल्यामुळे पाणी खूप आहे.
आपण आता पारेवाडी रेल्वे स्टेशन येथे आलेलो आहोत. दौंडनंतर पारेवाडी हे एक महत्त्वाचं रेल्वे स्टेशन आहे. या ठिकाणी सर्व पॅसेंजर गाड्या म्हणजे डेमो पॅसेंजर ज्या गाड्या आहेत त्या थांबतात आणि येथील प्रवाशांसाठी ही खूप छान सुविधा झालेली आहे. आणि हरंगुळ पुणे गाडी ही या ठिकाणी थांबते, त्यामुळे पारेवाडीत राहणाऱ्या लोकांसाठीही पुण्याला जाणं आणि लातूरकडे जाणं सोपं झालेलं आहे. आपण आता जेऊर रेल्वे स्टेशन येथून कुर्डुवाडीकडे निघालेले आहोत. जेऊर हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचं रेल्वे स्टेशन आहे. या ठिकाणी पुणे सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेसला पण थांबा आहे आणि आपली हरंगुळ पुणे एक्सप्रेस आणि इतरही गाड्या या ठिकाणी थांबतात. त्यामुळे जेऊर येथे रेल्वेची कनेक्टिव्हिटी चांगली आहे. आपण आता केम रेल्वे स्टेशन येथे आलेलो आहोत. केम हे कुर्डुवाडीच्या जवळचं रेल्वे स्टेशन आहे. तरीही या ठिकाणी आपल्या पुणे हरंगुळ गाडीला थांबा दिलेला आहे, त्यामुळे केमकरांची चांगली सुविधा झालेली आहे. सकाळी आपण 6:10ला बसलो की केम येथे 8:30 पावणे 9पर्यंत पोहोचतो. त्याच्यामुळे केमकरांना या रेल्वेमुळे खूप फायदा झालेला आहे. हे केमचं रेल्वे स्टेशन. बेंगलोर नई दिल्ली कर्नाटका एक्सप्रेस. पलीकडून जो मार्ग आलेला दिसत आहे तो मिरज लातूर लाईनचा मार्ग आहे. जुनी मिरज लातूर नॅरोगेज लाईन त्या नॅरोगेज लाईनचं ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून हा मार्ग तयार झालेला आहे. त्यामुळे कोल्हापूर, मिरज आणि इकडे आपल्या कोकणामध्ये जाण्यासाठी हा मार्ग खूप महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे मिरज लातूरची कनेक्टिव्हिटी यामुळे चांगली झालेली आहे आणि आपण इकडे नागपूरपर्यंत या मार्गामुळे कनेक्ट झालेलो आहोत.
नागपूर कोल्हापूर गाडी असेल, धनबाद कोल्हापूर असेल, याच गाडी मार्गाने आपल्याला कोल्हापूरकडे इकडे नागपूरकडे घेऊन जातात. आणि कुर्डुवाडी हे खूप महत्त्वाचं रेल्वे जंक्शन आहे. या ठिकाणाहूनही 4 मार्ग निघतात. कुर्डुवाडी येथून कुर्डुवाडी मिरज कोल्हापूर, कुर्डुवाडी लातूर बिदर, कुर्डुवाडी सोलापूर चेन्नई हैदराबाद, कुर्डुवाडी पुणे मुंबई, अशा प्रकारचे 4 मार्ग या ठिकाणाहून निघतात. त्यामुळे कुर्डुवाडी हे खूप महत्त्वाचं रेल्वे जंक्शन आहे. आणि मध्य रेल्वेचं हे खूप महत्त्वाचं जुनं रेल्वे स्टेशन आहे. या ठिकाणी पूर्वी नॅरोगेज रेल्वेचा कारखाना होता आणि या रेल्वे स्टेशनचं डेव्हलपमेंटचं काम खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पलीकडे साईडला आपण पाहिलेली ही नवीन इमारत रेल्वेची तयार होत आहे. त्यामुळे आता कुर्डुवाडीकरांना नवीन रेल्वेची इमारत भेटणार आहे आणि या रेल्वेचा पुनर्विकास जोरात होत आहे. आणि या ठिकाणी अजून एक नवीन प्लॅटफॉर्मची निर्मिती होत आहे. त्यामुळे येथे 5 प्लॅटफॉर्म सध्याची स्थितीत राहणार आहेत. सध्या या ठिकाणी 4 प्लॅटफॉर्म आहेत. आता हे 4 प्लॅटफॉर्म या ठिकाणी अपुरे पडत आहेत. त्यामुळे अजून एक नवीन प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी तयार होत आहे. त्यामुळे कुर्डुवाडी येथे प्रवाशांसाठी नवीन सुखसुविधा, नवीन सोयींची या ठिकाणी उपलब्धता होणार आहे. आणि आता हा आपल्याला 1 नंबर आणि 2 नंबर प्लॅटफॉर्म सध्या लहान स्वरूपात दिसत आहे. त्यामुळे हा प्लॅटफॉर्म ही भविष्यामध्ये लवकरच मोठा करण्याचं घेण्यात येत आहे. अशा प्रकारे आपला पुणे ते कुर्डुवाडी असा प्रवास झालेला आहे. हा प्रवास आपणास कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सर्वांचे मनापासून धन्यवाद.